नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। हे उच्च न्यायालय दिसत आहेत। या उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये पाहूया। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आत्ताच्या घडीची महत्त्वपूर्ण मोठी बातमी, नवे अपडेट, जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भात मोठी बातमी। काय आहे बातमी? कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। काय निर्णय दिला उच्च न्यायालयाने? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश। उच्च न्यायालयाचा आदेश जाणून घेण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण उच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्णय। शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून ग्रॅज्युएटी बाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। कुठलीही संस्था वा खाजगी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम रोखून ठेवू शकत नाही। कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास पुढील महिन्याभरात त्याची ग्रॅज्युएटीची रक्कम दिली पाहिजे। त्यापेक्षा अधिक काळ विलंब केल्यास त्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10% दराने ग्रॅज्युएटीची रक्कम देणे बंधनकारक आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला। या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विनी बोबे यांच्या खंडपीठाने पुण्यातील निवृत्त शिक्षकांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला। याचिकाकर्त्या शिक्षक डॉक्टर चेतना राजपूत नौरोजी वाडिया कॉलेजमध्ये सेवेत होत्या। तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम देण्यास कॉलेज प्रशासनाने निष्कारण विलंब केला। त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली। उच्च न्यायालयाने रिट याचिकेवर गंभीर दखल घेतली आणि कॉलेज प्रशासनाला निष्काळजी कारभारावर बोट ठेवत त्यांनी 10% व्याज दराने ग्रॅज्युएटी देण्याचे रक्कम आदेश कॉलेजला देण्यात आला आणि कॉलेजने 10% व्याजाने ग्रॅज्युएटी ही संबंधित कर्मचाऱ्याला लवकर देण्याचे प्रशासनाला आदेश दिले। पेन्शन बाबत कुठलाही वाद असला तरी शैक्षणिक संस्था 1 महिन्यापेक्षा जास्त काळ कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम रोखून ठेवू शकत नाही, असे खंडपीठाने निर्णय देताना नमूद केला। नौरोजी कॉलेजने डॉक्टर चेतना राजपूत यांना 25 वर्षासाठी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली होती। त्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी निवृत्त झाल्या। त्या तारखेपासून तर आजपर्यंत वार्षिक 10% व्याज दराने डॉक्टर चेतना राजपूत यांना ग्रॅज्युएटीची रक्कम द्यावी, असे न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला आदेश दिले आणि त्यामुळे न्याय मिळाला आणि यामुळेच अत्यंत महत्त्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण आपण केले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।